नमस्कार. आजचा विषय आहे पालकांसाठी. कारण नेमकी शाळा मुलांसाठी कोणती निवडायची असा प्रश्न अनेक पालकांसमोर असतो. मात्र ते किती सोपं आहे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही स्थलांतरित होत असाल आणि दुसऱ्या जागी जाऊन नवीन शाळा शोधायची वेळ तुमच्यावर आली तरी सुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अगदी खास आहे. त्यामुळे शेवटपर्यंत पहा. नवीन ठिकाणी कुटुंबासोबत स्थलांतरित झालेल्या किंवा एकंदरीतच आपल्या पाल्यासाठी शाळा नेमकी कशी निवडायची याच्या काही सोप्या ट्रिक्स आणि इंटरनेटवर असणाऱ्या सुविधा मी तुम्हाला सांगणार आहे. इंटरनेटवर तुम्ही नो युअर स्कूल हे पोर्टल शोधा. यामध्ये तुम्ही एक पिनकोड प्रविष्ट करा ज्या भागामध्ये तुम्ही सध्या राहताय. त्यानंतर तुम्ही ज्या भागात आहात तिथल्या शाळांबद्दल तुम्हाला इत्तमभूत माहिती मिळू शकेल. अगदी संपूर्ण देशभरातील शाळांसंदर्भातही तुम्हाला माहिती मिळू शकेल. यामधूनच तुम्हाला शाळांमधल्या सुविधा सुद्धा समजू शकणार आहेत. म्हणजे खेळाचं मैदान, ग्रंथालय, पिण्याच्या पाण्यासंदर्भात कशी सोय आहे, वेगवेगळ्या प्रयोगशाळांसंदर्भात याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला यामध्ये मिळेल. इतकंच नाही तर ॲडव्हान्स सर्च जर तुम्ही वापरला तर जवळची केंद्रीय विद्यालय, सैनिकी स्कूल, रेल्वे स्कूल, मदरसा मान्यताप्राप्त शाळा आणि निवासी शाळा अशी सुद्धा माहिती तुम्हाला या पोर्टलच्या माध्यमातून मिळेल. तर सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की या शाळेतील विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची संख्या तसंच मिळणारं अनुदान याबद्दलची माहिती सुद्धा तुम्हाला मिळू शकेल. आणि तुमची शाळा या पोर्टलवर नक्की आहे की नाही हे तुम्ही QR कोड स्कॅन करूनही पाहू शकता. आणि तुम्ही जर तुमच्या मुलांना मराठी शाळांमध्ये घालू इच्छित असाल तर सुद्धा तुम्ही याबद्दलची माहिती शोधू शकता. कारण महाराष्ट्र सरकारनं आता मराठी शाळांना CBSE बोर्डाप्रमाणे त्यांचा अभ्यासक्रम बदललेला आहे आणि तशा सध्या शाळा सुरू आहेत. अशा शाळांबद्दल सुद्धा तुम्हाला जर माहिती हवी असेल तर ती सुद्धा तुम्हाला इथे अगदी सहजी मिळू शकेल. त्यामुळे तुम्हाला या पोर्टलचा भरपूर फायदा होईल. तुम्ही त्याचा अभ्यास करून स्वतःसाठी माहिती घ्या आणि इतर पालकांना, तुमच्या मित्रांना सुद्धा आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पाल्यांना सुद्धा यासाठी तयार करा. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कळवायला विसरू नका. आणि हो, त्याचबरोबरीनं आमचे व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायलाही विसरू नका.